हा एक अतिशय महत्त्वाचा भाग होता. आपण मगाशी सांगितलं की आणि ही शस्त्रक्रिया सर्व प्रकारच्या रुग्णांमध्ये ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर अशा रुग्णांमध्ये अतिशय सहजरित्या होऊ शकते. मला वाटतं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. हे दुखतं का किंवा पेन होतं का हे करताना? खरं सांगायचं झालं तर दुखणं म्हणजे दंतवैद्यक हाच माणूस दुखवणारा असं आतापर्यंत ठसवण्यात आलेलं आहे. बरोबर. परंतु जसं आधुनिक तंत्रज्ञान ह्या बाकीच्या याच्यामध्ये आले तसं भूल किंवा जे दात बधीरपणा आजकालच्या जे तंत्रज्ञान भुलेमध्ये सुद्धा खूप डेव्हलप झालेलं आहे. आपण कमीत कमी त्रासाच्या भूल वापरून आणि लोकल अॅनेस्थेशिया म्हणजे या कुठल्याही मेजर किंवा मोठे ऑपरेटिव्स खूप खूप कमी भूल वापरून दात काढण्यासाठी समजा मी 5 ml एवढा लोकल अॅनेस्थेशिया वापरत असेल तर वरचा पूर्ण जबडा इम्प्लांट करण्यासाठी मला फक्त 2 ते 3 ml लोकल अॅनेस्थेशियाची गरज लागते. त्यानंतर 100% पूर्णपणे पेनलेस ट्रीटमेंट होते. पेशंटना फक्त प्रेशर म्हणजे दाब हा प्रकार जाणवू शकतो. किंवा आता कुठलेही म्हणजे आपण जबडा समजा हिरडीला आपण कट दिलेला आहे आणि ओपन केलं, थोडं ब्लिडिंग झालं, ज्याला आपण अनकम्फर्टेबल किंवा अस्वस्थपणा म्हणतो, जो काही दिवस पेशंटच्या जबड्यामध्ये राहू शकतो. डिपेंड्स ऑन प्रकृती, त्या व्यक्तीची प्रकृती काय आहे. परंतु घाबरून जाण्यासारखं किंवा पेनफुल किंवा ज्याला आपण अगदी नरक यातना असलं काही त्याच्यामध्ये नसतं. आणि पेनलेस हा प्रकार आता अतिशय सोफिस्टिकेटेड झालेला असल्यामुळे किंवा अतिशय प्रगत झालेला असल्यामुळे कुठल्याही प्रकारची वेदना ही शस्त्रक्रिया करताना होत नाही. ऍक्च्युअली शस्त्रक्रिया म्हणणं चुकीचं ठरेल. एका छोट्या प्रोसिजरद्वारे आपण प्रोसिजर म्हटलं की एका छोट्याशा प्रोसिजरद्वारे आपण आज डेंटल इम्प्लांट किंवा दंतरोपण अतिशय अचूकरित्या करू शकतो. अतिशय आधुनिक तंत्रज्ञानावर हे केलं जातं आणि ह्याचा फायदा सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे सिनियर सिटीजन्स किंवा जे वार्धक्य असतील रुग्ण, कारण मॅक्झिमम रुग्ण हे अशा पद्धतीचे आपल्याला दिसतात, ह्यांना होतो. सर, आपण ह्याच उद्देशाने की सिनियर सिटीजन्सना याचा जास्तीत जास्त फायदा हो, आपण दंतविरहितांसाठी आधार संस्था निर्माण केलेली आहे. ही नक्की काय आणि ह्याचं काय उद्देश आणि कार्य आहे? अतिशय म्हणजे माझ्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा हा विषय आहे, दंतविरहितपणा. डेंटिस्ट्री आणि मी शिक्षण घेतल्यापासून की वाचवणं, परंतु ज्यांचं गेलं त्यांनी काय करायचं हा पहिला प्रश्न होता. दुसरा, आपण या आधुनिक जगामध्ये राहतो, आपण बघतोय की दिवसेंदिवस जसं तंत्रज्ञान वाढत चाललंय तसं माणसाचं आयुष्यमान सुद्धा वाढत चाललंय. आणि नैसर्गिक मृत्यूचं वय हे भारतीय किंवा एशियन कंट्रीज मधल्या लोकांचं हे कमीत कमी WHO अभ्यासानुसार 87 ते 91 वर्ष झालेलं आहे. आपण नैसर्गिक मृत्यू जगात कुठलीही आजी किंवा तुम्ही बघा जर असतील तर त्यांचं 65-70 अगदी काही नाही, दात नसले तरी ते जगत असतात. मी त्याला म्हणेल फक्त जगण्याचा दर्जामध्ये फरक असू शकतो. तर हा अभ्यास जो आम्ही केला की ज्याला आपण आउटब्रेक म्हणू, भारताचं पॉप्युलेशन वाढतंय, ह्या पॉप्युलेशन बरोबर मग हे आपले जे वडील आज ज्या कॅटेगरीमध्ये आहेत, फॉर एक्झाम्पल हे आता सिनियर सिटीजन या कॅटेगरीमध्ये आलेत, त्यांना मी वृद्ध नाही म्हणणार, मग त्यांना मी खरं मिडल एज किंवा सिनियर सिटीजन्स म्हणेल. वृद्ध वेगळे ह्या लोकांची भारतामधली संख्या तुम्हाला हे ऐकून खरंच अचंबित वाटेल की 2000 साली आणि आज 2010 साली 2000 साली जी संख्या होती वयाची 60 पूर्ण केलेली लोकांची संख्या, याच्या कमीत कमी 50 पट आज फक्त भारतामध्ये एवढी सिनियर सिटीजन्स किंवा वृद्धांची संख्या आहे. आणि हे लोक आयुष्यभर स्वतःकडे किंवा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आलेले 100% असणार. आणि यांनी खूप याच्यापैकी खूप लोक दात गमावलेले आहेत. यांचं पूर्ण पुढचं आयुष्य, उदाहरणार्थ समजा आपण कमीत कमी प्रोग्नोसिस 30 वर्ष जरी लाईफ टाईम एक्सपेक्टन्सी पकडली तरी कवळी किंवा घास फक्त घेणं असं असायला नको. सगळ्यांना दंतरोपण परवडणारं आहे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न, परंतु अवेअरनेस क्रिएट करणं हा माझा प्रश्न आहे. मी तेव्हा खूणगाठ बांधली आणि 6.5 करोड पर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं खरंच अशक्य आहे. परंतु देवाच्या दयेने खूप हे आम्ही अवेअरनेस सुरू केला. अगदी महाराष्ट्रामध्ये जागोजागी, अगदी मुंबईपासून ते संगमनेर पासून अगदी खेडोपाडी, पिंपरी चिंचवड, पुणे तर आहेच, फिरून आम्ही ह्या लोकांना असं एकत्रित करून ज्येष्ठ नागरिक संस्थेबरोबर कोलॅबरेट करून तुमच्या संस्थेमध्ये किती लोक दंतविरहित आहेत त्यांना आम्ही गोळा करून त्यांना मार्गदर्शन करतो. त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ कसं असायला पाहिजे, फक्त दंतरोपणच नाही, त्यांनी कसं वागलं पाहिजे. कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये एक निग्लेक्टेडपणाचं सुद्धा एक हे असू शकते की आम्ही आयुष्यभर कष्ट केले, आता आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. एक प्रकारचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण व्हावा. फक्त शारीरिक हेल्थ नाही तर त्यांचं मानसिक आरोग्य
इथून पुढे राहिलेलं सगळं आयुष्य त्यांचं सुखा आणि समाधानात जावं. कारण की इथून पुढे सिनियर सिटीजन्स किंवा ज्येष्ठ नागरिकांची संख्या प्रचंड